आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नागपूरला घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्याची मोसम प्रतिष्ठानची मागणी। घरगुती गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागपूर येथील मोसम प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे। याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की घरगुती गॅस सिलेंडर हे नोंद केल्यानंतर शहरी भागात 20 ते 25 दिवसात सिलेंडर मिळते, तेच नोंद केलेले सिलेंडर ग्रामीण भागात 45 दिवसात मिळत असते। त्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांना वेळेवर गॅस सिलेंडर पुरवठा होत नाही। यामुळे महिला वर्गांची मोठी तारांबळ उडत असते। शासकीय रचनेत नागपूर हा भाग शहरी भागात येत असतो, तर मग 45 दिवसात सिलेंडर का मिळते असा संतप्त सवाल मोसम प्रतिष्ठानने केलाय। नागपूर परिसर हा भाग शहरी भागात येत असल्याने नागपूरलाही गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा, सटाणा शहरासारखेच 20 ते 25 दिवसात उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली आहे। यावेळी मोसम प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील निकुंभ, गोरख चव्हाण, गणेश खरोटे, पंकज वाघ, युवराज दानी, राजेंद्र पवार, गणेश पगारे यांनी केली आहे। निवेदन देण्यासाठी नागपूर परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सुनील निकुंभ।